मित्रांनो बघा, सकाळी मुलाखत घेतली होती, कुठेतरी संघर्ष केलाय आणि ड्रायव्हर नसताना कसे तरी 5 जणांनी नियोजन केलं आणि 5 जणांनी हा बैलगाडा शर्यत क्षेत्र काय असतं दाखवून दिलाय. फायनलला बसली गाडी, काय आनंद आहे. फायनलला बसली म्हणजे आमचा बैलांनी ना आम्हाला आज एकदम स्वप्न पूर्ण करून दिलं. आम्हाला कुठल्याच बैलांनी करून नाही दाखवलं. आज फायनलला आमच्या दोघांनी वाघांनी करून दाखवलं. आम्हाला गुलाल झाला तरी बस झाला होता. आता सुद्धा सुट्टा निकाल घेतलाय. आता सध्या आपला हे होता गटात गोविंदा होता आणि सोन्या होता आंबिवलीचा. तर आता खुल्ला निकाल घेतलेला आहे. आता फायनल बघा म्हणजे कुठेतरी बघा, जे लोक अपेक्षा न ठेवून येतात ना, कुठेतरी त्यांचं स्वप्न पूर्ण होतं आणि आज तुमचं स्वप्न पूर्ण होत आहे. तो आम्ही अपेक्षा म्हणजे गटपासचीच अपेक्षा केली आम्ही. आता फायनलसाठी पात्र करून दिलं आमच्या वाघांनी दोन्ही. बरोबर. आता सकाळी पण बऱ्याच जणांनी तुमचं कौतुक केलं ज्या वेळेला बाईट टाकली. बघा 5 जण येऊन इतकं मोठं नियोजन करतात. एक घरचा साज बघा, घरचा साज सहज कोणता राहत नाही, पण आज तुमचा घरचा साज बघा, या गोष्टीचा आनंद खूप मोठा असेल. आमचा घरचा साज आहे ना, 4 वर्ष पलतोय, अजून हार नाही त्यांना माहीत. पण जे बोलत होते ना, तुम्ही फायनलसाठी गटपासला नका जाऊ, त्यांना आज आम्ही गुलाल करून दाखवणार. हे 100% त्यांना झालाच म्हणजे काय, आता करून काय झालाच गुलाल. बरोबर. आता तुम्ही गटपास होऊ शकत नाही, तुम्ही जाऊ नका गटाला, असा तसा बैल घरी बसून ठेवा. त्यांना करून दाखवलं आम्ही आणि ते आता समजतील. पण बघा म्हणजे हिनवणं चालूच असते या क्षेत्रामध्ये आम्हाला पण. चला, पण मी तुम्हाला एक चांगला असं या देईन, संधी देईन की तुम्ही आता तोंडातून तुमचे काही घालू नका. अजून फायनलचा फेरा पालायचा आहे. एक चांगला असा गुलाल घ्या, चांगला निकाल घ्या. कुठेतरी जी लोक तुम्हाला बोलत होती ना की असं नाही तसा, त्यांना काहीतरी करून दाखवा. त्यांना बायलाही करून दाखवलं. सेमी पास ना तिथं म्हणजे ज्याही बघितली ना त्यांना समजून गेलं ते. बरोबर आहे. बाबा बोलताव ना आपण, हे चुकीचं आहे, लोकांना नाव ठेवणं. बघा काय बोलाल. आज पहिल्यासाठी आम्हाला लोकांनी हो बोलून ना मैदानात गेल्यावर कॅन्सल करतात. बघा सकाळी पण ते भाऊच्या डोल्यामध्ये सांगतात की अश्रू आलं होतं, कुठेतरी आता पण भाऊक झालं ते. बघा कारण का आम्हाला कसं आहे, आज 4 वर्ष आमची गाडी पळत होती, पण कुठेतरी आम्हाला खंता होती. आज आमच्या दोन्ही वाघाई करून दाखवले. आज पहिरा कॅन्सल झाला रात्री. या पोरानं बोललो घरची गाडी पळवा, होईल ते होईल. आपण एवढं चिठ्ठी फाडले, मग पोराही पण करून दाखवला. पोरा म्हणजे सांगायला गेलं तर फक्त 5 जण आली होती आणि आता तुम्ही 2 जण जोडले. आता आलो, गटपात झाल्यानंतर मी निघलो. बघा म्हणजे कुठेतरी तुम्हाला पण वाटलं चला आपली बैला दावणीची काहीतरी करतात. माझा व्यवसाय आहे, दूध धंदा आहे. दूध धंदा करून ना मग मला यावं लागलं. बरोबर आहे. आता रात्री 2 वाजेपर्यंत गाड्याचं काम करून घेतलं. पोरानं 3 वाजता बैल धुतले ना, 3:30ला पोरं बैल घेऊन निघली. बरोबर. बोल, तू काय बोलशील, तुझ्या भावना जाणून घेऊ आज. चला, माझे आता शब्द मला राहिले नाही बोलायला बैलांपुढे. बघा म्हणजे एकदम अक्षरशः आनंद अश्रू येतात. आनंद अश्रू येतात. म्हणजे कुठेतरी बघा, एक म्हणतात ना, गरीब गारा मालकांनी पण स्वप्न बघायचं असतात आणि ते पूर्ण पण होतात. पूर्ण करून दाखवलं आमच्या बैलांच्या जीव आम्ही पूर्ण केलं. ते कौतुक ड्रायव्हरचं व्हायला पाहिजे. बघा आज कुठलाही ड्रायव्हर नव्हता बसत. मी डायरेक्ट पाया पडलो त्या ड्रायव्हरच्या. बोललो कोणी बसला नाही, तू बसला, आम्हाला विश्वास दाखवला. बोललो आता तुझं खूप खूप धन्यवाद मानतो. बरोबर. कर्जत खोपोलीचा. बघा नाव माहिती आहे का, नाव घ्या एकदा त्या ड्रायव्हर. समीर पाटील. बघा मित्रांनो, समीर पाटील ड्रायव्हर म्हणून आहेत आणि कुठेतरी आज ही गाडी जी गुलालामध्ये रंगले ना, त्या ड्रायव्हरचं त्यांची पण गाडी आता सेमी 6ला आहे, तरी पण तुमच्या गाडीवर बसला. बघा बाकीचे ड्रायव्हर आम्हाला नाही करत होते. त्यांना वाटलं का बैल बाहेर जातात, हे होतात ते होतात. त्यांना दाखवलं आम्ही पण मैदानातच. जवळच्या driver पण आम्हाला नाही बोलत. बरोबर. नाही- चला. नाही बोलते आम्हाला दुसरी गाडी आहे, माझ्या मित्राची आहे, याची आहे, त्याची आहे. बोले ठीक आहे, चला जाऊ द्या. पण सकाळचा जो दृश्य होता ना, कुठेतरी बघा तुम्हाला बाहेर गाडी न्यायला लागली ती. हो, बाहेरून निघाली. देव म्हणजे कुठेतरी बघतोय आणि कुठेतरी गरीबाकर म्हणजे ते म्हणतात ना, लक्ष ठेवून असतं देव. आईचा आशीर्वाद आहे आम्हाला आज. आईच्या आशीर्वादाने आमची शेटची इच्छा आहे ना, ती पूर्ण झाली का बाबा माझी बैल फायनलला रावली. बघा आणि पहिलाच गुलाल आहे का 3 फेऱ्याचा. मुंबईमध्ये असा पहिला मालक बघितलाय का तो पोरांच्या भरोशावर बैल वाटून देतो. बघा किती पण ना काही पण करा. 1 वर्ष झालं मी मैदानात मैदानात येत बिनजोड नाही. असो, हे पैसे कोणतेही घ्या, असो. ही गाडी घ्या, ही बैल घ्या ना, बिंदास तुम्हाला ज्या काही करायचं बिंदास करा. बरोबर असा आहे. पहिला मालक मी मुंबईमध्ये बघितलं. बरोबर आहे. आता चला मी तर सांगेन, ज्यांनी पहिल्यानं नाकारलं त्यांना पण द्या कुठेतरी. आता तुमच्या देणार, 100% देणार. प्रत्येकाला बैल देतो. आमच्या शेठचं एक मन मोठे आहे, तुमचा पलो का नाही पलो, तुम्ही मागितलंय ना, मी कोणालाही बैल देतो. देणारच. मी कधीच नाही बोलत नाही. आपला पळतो ना, हा, तर आपल्याला द्यायचा. बोलतो म्हणून माणूस आपल्या जवळ येतो. बरोबर. पण आपण लोकांकडे माहिती आपल्याला दिला नाही नाही. दिला. माझ्या जवळ आज दावणीला भरपूर बैल होऊन गेली. मी घरच्या गाईपासून बैल सांभाळली बघा. सगळी. पण कुठेतरी पोरांची हौस म्हणून मोठी मोठी बैल घेत गेलो का, पोरांच्या हौशीसाठी. आज हे सख्खे 2 भाव आहेत. बघा हे 2, मी 1 आणि यांचा वडील, आम्ही 4 जण एकत्र असतो. त्याच्यानंतर ही पोरं
असती असती वाढत चालली. वाढत तर आता आमचा फक्त 6 जणांचा ग्रुप राहिला. म्हणजे सहा पोरं जणांचा. होती ना आमची. आणि सकाळी 5 जण आले, तुम्ही 6वे जोडले बघा. आमच्याकडे 20-25 पोरं होती जोडीला बैलांची. कशामुळे तुटली ती पोरा? ती आता गाड्या काय अशा पडतात काही कारण असतो, त्यांचा म्हणणं का फ्लॉप होत्यात. बघा म्हणजे पण अर्जित आहे मैदानात अर्जित जरी आहे. एक, बैलाचं नाव कमी होत गेलं ना म्हणून ती तुटत गेली. जाऊन दे. ते काही कारण होत चला जाऊ द्या. मला वाटतं आज त्यांना पण त्या पोरांचा पण विश्वास राहिला असेल की कुठेतरी ही बैला कधी ना कधी आपला स्वप्न पूर्ण करणार होती, त्यांनी केलंय. आज मुरबाडवरून आलो, नाही तर पालघर जिल्ह्यात आम्ही गुलालासाठी राहिलो. आमचं खूप मुरबाडमध्ये नाव झालं आता. बरोबर आहे. भाग्यवान समजतो मला ती पण घरची गाडी बघा, घरची गाडी. घरची गाडी. मला वाटतं 2 घरच्या गाड्या आज या मैदानामध्ये गुलालामध्ये रंगल्यात. एक खार्डीकरांची आणि तुमची, एक 2 दुसऱ्या सेमीमध्ये, एक तिसऱ्या सेमीमध्ये. काय बोलाल, म्हणजे काय रायफल विषयी बोलाल, काय बोलाल 2 शब्द? रायफल माझा कालीजच आहे तो, त्याच्याबद्दल बोल एवढा कमीच आहे. जेव्हा जेव्हा आठवीची लढत आले ना तेव्हा तेव्हा तो निकालात घासणार म्हणजे घासणारच, एवढा त्याच्यावर विश्वास आहे. त्याला बोललेलं सकाळी, तू आज काय पण करणार फायनल साठी मला पात्र ठेव. त्याने ऐकला आणि फायनल साठी पात्र ठेवलं. फायनलचा नंबर पडलाय, बघून कसं वाटतंय? आनंद अश्रू आले, त्यांच्याकडे शब्दच नाही बोलायला मला. बघा. एवढं- आणि तुपांचं पण कौतुक व्हायला पाहिजे तो म्हणजे कुठेतरी. आमचा पब्लिकचा बादशाह आहे, बादशाह. पब्लिकचा बादशाह आहे बघा. तो चार पब्लिकचा बादशाह आहे आमचा. भोंग्यात पळतो, सेकंदात पळतो, घोडा बैलात, म्हणजे तो ऑलराऊंडर. बरोबर आहे. फक्त कुठेतरी तो तेजला थोडासा घाबरतो म्हणून, नाही तर 19-20 आमची गाडी कधीच बिगर गुलालाची नाही. बरोबर आहे. आमची घरची गाडी किती मागं पडली दे, गाडी मारणार म्हणजे मारणार, बरोबर. झेंडा दाखवणार म्हणजे दाखवणार. दाखवणार. चला चांगला एक तुम्हाला जो स्वप्न तुम्ही घेऊन आलो होतो तो पूर्ण करतो तुमची दोन्ही बैला. मला वाटतं हवेत नका जाऊ. नाही, आणि हवेत नाही. खरं सांगतो बैलांच्या जीवावर आहेत आम्ही. आम्ही याला विकायला काढतोय, पण जेव्हा जेव्हा त्याला विकायला मी गिऱ्हाईक होतो ना तेव्हा तेव्हा त्याची गती वाढते. बघा, म्हणजे असं का म्हणजे तो पण सांगतोय का मला विकू नका. हा, मग आता असं लक्ष्मी ठरवलं, आमची आता दोघांची. विकायचं नाही. बरोबर. दोन्ही आमची लक्ष्मी लागले आमच्या दावणीला. गेले तरी चालते पण आता विकणार नाही. भले नाद आपण बंद केला तरी घरात पोशील, पण विकणार नाही. चला बघा, मालकाचा आनंद मित्रांनो. खूप साऱ्या कमेंट व्हायला पाहिजे त्या व्हिडिओ मध्ये. आणि बघा सोनू मुंबईकर, बघा तिने एक नियोजन घेतलंय. आज शहापूरला मैदान होता तो इथं पालघरला तुम्ही इथपर्यंत पण पोहोचले, कारण का ताईसाठी फक्त ताईने एवढा हे करून संघर्ष करून मैदान ठेवला. तर बोललो ताईसाठी सपोर्ट करू, आपण पण जाऊ मैदानात हजेरी लावू. ते आता बैलांच्या आशीर्वादात राहिलो फायनलला. बरोबर. आता घरातून फोन बिन पण चालू झाल्यात, दादाला पण चालू झाल्यात. मला वाटतं आता तालुक्यामध्ये चर्चा होईल तुमची, तालुक्यामध्ये चर्चा होईल. कारण मुरबाड तालुक्याची मला वाटतं एकमेव गाडी हीच बसली एकमेव आता. गाडी राहिली फायनलला. बघा फायनलला आमची येऊन आम्ही इथं गुलाल गेला, आम्हाला लय आनंद झाला. नक्कीच. आता फायनल साठी आई एकविरा चरणी प्रार्थना करा तुम्ही की नक्कीच चांगलं काहीतरी घडावा आणि तुम्ही अजून जे स्वप्न घेऊन आलो होतो तो अजून चांगला एक याच्यामध्ये रूपामध्ये उतरावा. एकवीर आईच्या आशीर्वादाने आम्ही झालोय तेवढं मोठं, तिच्याच आशीर्वादाने झालोय नाही, यापुढे पण तिच्याच आशीर्वादाने होणार. बरोबर आहे. चला जाता आता तुम्हाला मी शुभेच्छा देईन. कुठेतरी सकाळी जो तुमची मुलाखत घेतली, खूप साऱ्या लोकांनी प्रतिसाद दिला, या मुलाखतीला प्रतिसाद देतील. आणि फायनलचा पण जे तुमचा गुलाल होईल त्याच्यानंतर पण तुमची आज 1 दिवसामध्ये 3 मुलाखती बघा माझ्या चॅनलवरती तुमच्या होणार आहेत. धन्यवाद भाऊ. असं तुम्ही एक युट्यूबर आहेत जे आमच्या जवळ आलेत पहिल्यांदा, म्हणजे 4 वर्ष झाले ना, पहिल्यांदा तुम्ही युट्यूबर आहेत ते आमच्या जवळ आलेत बैलांची मुलाखत घेण्यासाठी. बरोबर. तुमचे खूप खूप धन्यवाद. कारण मी पण ज्या वेळेला तुमची गाडी बाहेरून पाठवली ना, तो माझ्या पण मनामध्ये राहिला नक्की काय या गाडीसोबत घडलंय, तर ते जाणून घेण्यासाठी मी आलो होतो. आणि कुठेतरी बघा तो स्वप्न तुमचं पूर्ण झालंय. स्वप्न पूर्ण माझ्याकडून तुमच्या दावणीसाठी हमेशा कायमसाठी शुभेच्छा असतील. धन्यवाद.